नमस्कार मंडळी, मी योगेश कामतेकर ड्रीम कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। क्रीडाई सिंधुदुर्ग आयोजित कोकण प्रॉपर्टीज 2024 येत्या 12, 13 आणि 14 एप्रिल रोजी कोहिनूर हॉल दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे। शहरीकरणापासून थोडंसं दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात एखादी प्रॉपर्टी तुम्ही बघत असाल तर नक्कीच या प्रदर्शनाला उपस्थित राहून तुम्ही तुमच्या स्वप्नाचं घर नक्कीच बुक करा। ड्रीम कोकण तर्फे आमच्या कोकणातल्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचे ते सर्वे करायला आलेले आहेत, ते आमच्याकडे बसलेले आहेत। आणि आमच्या कंपनीचं ओमटेक असोसिएट्स म्हणून एक कंपनी आमची देवगडला आहे, जी बिल्डिंग आणि रोड कॉन्ट्रॅक्टर्समध्ये आम्ही देवगडमध्ये मोठं प्रस्थ आमचं। आता ह्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं म्हणजे आमचं एक गिरबाई प्रोजेक्ट म्हणून आहे, पहिली बिल्डिंग झाली होती, रेडी बिल्डिंग। ती अतिशय उत्कृष्ट बिल्डिंग चांगल्या पद्धतीने बनवलेली होती। 1 BHK पासून 2 BHK 3 BHK डुप्लेक्स फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये अकॉमोडेट केली होती। आणि साधारण त्याचा खर्च होता 1 BHKचा 20 lakhs पासून तो 37 lakhs पर्यंत गेलेला होता 3 BHKचा। ही बिल्डिंग टोटल सी फेसिंग होती। सी फेसिंग असल्यामुळे बुकिंग पटकन झालेलं आहे आणि सगळ्या फ्लॅट्स विकलेले आहेत। ही दुसरी बिल्डिंग आमची जी ह्या बाजूला दिसते ती देवगड ST स्टँडच्या समोरची बिल्डिंग आहे। देवगडमध्ये पहिलीच बिल्डिंग आहे, ती 6 माळ्याची झालेली आहे। त्याला 2 लिफ्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला 3 माळे, पहिले 3 माळे कमर्शियल आहेत, 4था, 5वा आणि 6वा माळा रेसिडेन्शियलमध्ये येतो। त्याची साधारण कॉस्टिंग ग्राउंड फ्लोअरच्या शॉपिंगची कॉस्टिंग 50 लाखापासून जाते। फर्स्ट फ्लोअरची कॉस्टिंग शॉपची जाते 40 लाखापर्यंत। थर्ड फ्लोअरची शॉप्सची याची कॉस्टिंग जाते साधारण 32 लाखापर्यंत। आणि रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत ते साधारण 40 लाखाच्या आसपास आहेत, 40 लाख प्लस आहेत। असं साधारण आमच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कंपनीचे साधारण समावेश आहेत। आमचे डायरेक्टर्स सुशील कुमार लोके म्हणून आहेत, दुसरे डायरेक्टर हेमंत देसाई म्हणून आहेत, आणि आणखीन एक डायरेक्टर आहेत ते समीर पेडणेकर। हे तिघे जण इंजिनियर असल्यामुळे आमच्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी अप्रतिम नेहमी ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो आणि लोकांना चांगली गोष्ट उत्पादन करून द्यायचा विचार चालू आहे। नमस्कार, माझं नाव सुधीर विष्णू राणे। रॅमकोच कोकणात बंगला हा आमचा प्रोजेक्ट आहे। सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अर्ध्या किलोमीटरवर स्वामी समर्थ नगर फेज 2 आणि फेज 3 असे 52+12 टोटल 64 बंगल्यांचा प्रोजेक्ट चालू आहे आपला। 1 BHK बंगलो 23,67,000 पासून स्टार्ट होतो, 2 BHK 32 लाख। तर अशा पद्धतीने 1 BHK 2 BHK 3 BHK कस्टमरच्या चॉईस प्रमाणे कस्टमर घेऊ शकतात। 1.5 गुंठ्याच्या प्लॉट पासून ते 2 गुंठे 3 गुंठे 4 गुंठे असे प्लॉटची साईज पण व्हेरियस आहे। तर त्यापैकी ते प्लॉट सिलेक्ट करून त्यामध्ये त्यांना कोणता बंगला हवा तोही सिलेक्ट करू शकतात। आमच्याकडे एक असं आहे की चॉईस आहे त्यांना की प्लॉटचा बंगला सिलेक्ट करण्याचा आणि प्लॉट सिलेक्ट करण्याचा। अशा पद्धतीने 1 BHK 2 BHK बंगलो ग्राहकांसाठी उपलब्ध आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव तन्मय माळगावकर। आमचा कणकवलीमध्ये एक त्रिवेणी बिल्डर्सच्या कनक पॅराडाईज प्रोजेक्ट सुरू आहे। इकडे आपले जवळपास एक 140 फ्लॅटचा प्रोजेक्ट होता, त्याच्यापैकी 2 बिल्डिंग्स रेडी झालेत आणि ते सोल्ड आउट आहेत। इतर 2 बिल्डिंग्सचं काम सुरू आहे, त्याचं पोझिशन आपल्याला 24 डिसेंबरपर्यंत मिळेल। त्यामध्ये बाकीचे ॲम्युनिटीज वगैरे म्हणजे स्विमिंग पूल, गार्डन, जिम, क्लब हाऊस किंवा मंदिर, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, इतर सगळ्या सोयीसुविधा आपल्या त्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लुडेड आहे। आणि रेल्वे स्टेशनपासून एक 5 मिनिटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती आपली ती प्लॉट आहे। आणि भालचंद्र महाराजांचं मठाकडून पण एक 2 मिनिटावर आहे। आपण मुंबईत एवढे सर्व सुखसुविधा असलेले फ्लॅट बघतो, पण आपल्याला तिकडे वेळ मिळत नाही ह्या सगळ्यांचा लाभ घ्यायला। पण आपल्या सिंधुदुर्गातच आपल्या जवळच्या घरी जेव्हा आपण रिकामी वेळेसाठी तिकडे मजा करायला येतो, तेव्हा हे सगळं बरोबर असताना आपल्याला त्याचा जास्त फायदा आपल्याला घेता येईल। शिवाय आपला कुडाळमध्ये पण एक प्रोजेक्ट सुरू आहे मनोमय रेसिडेन्सी म्हणून, तिकडे पण आपले 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत। ते पण तुम्हाला त्याचं पण एक प्राईम लोकेशन आहे हिंदू कॉलनीमध्ये। ते जवळपास एक 27 पर्यंत तुम्हाला 1 BHK आणि 39 पर्यंत 2 BHK तुम्हाला भेटू शकतात। आणि प्लॉटिंग समजा तुम्ही म्हणत असाल तर
कणकवलीमध्ये आमचा प्लॉटिंगचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. एक 26 प्लॉट्स आहेत टोटल आणि एकदम नदीच्या बाजूलाच आणि एक डोंगराच्या हाईटवरती वगैरे ते आहेत. तुम्हाला एक चांगला रिव्हर व्ह्यू वगैरे भेटू शकतो आपल्या हक्काच्या घराकडे. ते एक 2, 2.5, 3, 3.5 गुंठ्याचे वगैरे प्लॉट्स आहेत. त्याचा एक 7 लाखापासून पर गुंठ्याचा रेट आहे. तर तुम्ही प्लीज इंटरेस्टेड असाल तर मला फोन करा, आपण भेटूया किंवा आपण फायनल करू काही. नमस्कार, माझं नाव आर्या भिसे आणि आता हा सिद्धिविनायक रेसिडेन्सी प्रोजेक्ट आहे आपला. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आणि मेन कसाल मालवण हायवे पासून 1 किलोमीटरवरती सुकळाड बाजारपेठमध्ये हा प्रोजेक्ट आहे, तळगाव रोडला. तर 130 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे आणि आपण प्रत्येक प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड देतो, गेट देतो, प्लॉटपर्यंत पाण्याचं कनेक्शन देतो. पूर्ण प्रोजेक्टसाठी आपण मोठी विहीर मारणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट आहेत, इंटरनल डांबरी रोड आहेत, हे प्रत्येक प्लॉटला मिळणार आहे. कॉमन ॲम्युनिटीजमध्ये जर बघितलं तर क्लब हाऊस आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे, हे कॉमन ॲम्युनिटीजमध्ये दिले जाणार. त्याच्यानंतर 15 मीटरचे रस्ते आहेत, 9 मीटरचे रस्ते आहेत आणि 12 मीटरचे इंटरनल रस्ते आहेत. तर मेन ह्याचं USP असंच आहे की आपल्याला जे रेल्वे स्टेशन आहे ते अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मार्केट आहे सुकळाड मार्केट, तेही 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. प्लस हे आपलं सिंधुदुर्गाच्या सेंटरला आहे. आपला जो प्रोजेक्ट आहे कुडाळ, कणकवली, मालवण हे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे स्टेशन पासून अगदी 15 मिनिटात 10 मिनिटात तुमच्या घरी पोहोचणार आणि कुठेही तुम्हाला जायचं असेल तरी इझिली ॲक्सेसेबल आहे. पूर्ण सिंधुदुर्गात कुठेही जायचं असेल तरी तुम्ही अर्ध्या तासात तुम्ही पोहोचू शकता. नमस्कार, जैतापकर बिल्डर्स. आपल्याकडे जैतापकर प्रोजेक्ट आहे बंगलो आणि ड्युप्लेक्स हाऊसेसचा. तर बंगलोमध्ये आपल्याकडे साधारण 2 BHK बंगलो, 3 BHK आणि ट्विन बंगलो असे 3 ऑप्शन्स आहेत. 3 ऑप्शन्समध्ये आपण बघायला गेलं तर एक्झॅक्टली 2 BHK बंगलो आहे, 1150 स्क्वेअर फीटचे बंगलोज आहेत आणि 1250 आहे 2 BHK एरिया. अराउंड 43 lakhs पासून स्टार्ट आहेत बंगलोज. आता सध्या रेडी पोझिशन पण आपल्याकडे 2 BHK बंगलो अवेलेबल आहे आणि ट्विन बंगलोमध्ये पण आपल्याकडे 39 lakhs पासून 2 BHK ट्विन बंगलोज चालू आहेत. त्यानंतर आपल्याकडे दुसरा ऑप्शन कुडाळमध्ये आहेत. कुडाळमध्ये शुभम शांती रेसिडेन्सी करून कुडाळ पोस्ट ऑफिस मागे एक प्रोजेक्ट आहे. तो अराउंड एक टेरेस फ्लॅट आहेत, 1 BHK 2 BHK सर्व. त्यानंतर कुडाळला भैरव मंदिर जवळ एक प्रोजेक्ट आहे, तो अराउंड एक सेम महालक्ष्मी रेसिडेन्सी करून आहे. तर तो भैरव मंदिर जवळ अराउंड एक 23 lakhs पासून स्टार्ट आहेत ते बंगलोज आहेत, फ्लॅट्स आहेत 1 BHK 2 BHK ते. असे आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्ही एकदा ओरोसला आलात तर बऱ्यापैकी आता रेडी पोझिशन प्रोजेक्ट आहे. मेन मुंबई गोवा हायवे पासून साधारण 1 किलोमीटर अंतर आहे. सिंधुदुर्ग स्टेशन पासून एक साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहेत. बाकी कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद वगैरे हे सगळे ऑफिसेस आहेत ते साधारण 2 ते 3 किलोमीटर रेडियस मध्ये सगळं आहेत एक्झॅक्टली अवेलेबल. आणि आपल्याकडे आता बंगलोजमध्ये ॲम्युनिटीजमध्ये बघाल तर 27 स्क्वेअर फीटचे लँडस्केप गार्डन आहे, क्लब हाऊस आहे, इंडोर गेम्स आहे, जिम्नॅशियम आहे, CCTV वगैरे सर्व ॲम्युनिटीज रेडी आहेत. आणि बंगलो पण आता सध्या रेडी पोझिशन आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही आता येत असेल गावी तर नक्की भेट द्या.